नमस्कार मित्रांनो. आपल्यापैकी बरेच असे मित्र, मैत्रिणी YCMC परीक्षा आली किंवा फॉर्म रिपीटचे असतील किंवा ॲडमिशन फॉर्म असतील, हे सुरू झाल्याच्या नंतर कमेंट करून सांगत असतात की टाईम टेबल कधी येईल, हॉल तिकीट कधी येईल, कुठं चेक करायचं वगैरे भरपूर असे प्रश्न घेऊन येतात. आणि त्याच्यामुळेच आज या व्हिडिओमध्ये सर्व कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे. आपण हॉल तिकीट कुठं चेक करू शकतो, आलेत किंवा नाही, ते डाउनलोड कसं करायचं ते बघणार आहोत. सोबतच जर का एक्झाम असेल, आता जसं की डिसेंबरचा इव्हेंट येतो आहे आणि त्याची एक्झाम लवकरच होणार आहे, तर त्याचं टाईमटेबल जर का आलं तर ते कुठं बघायचं आणि कशा पद्धतीने डाउनलोड करायचं ते सुद्धा बघणार आहोत. आणि त्याच्यामुळेच आपण पूर्ण मोबाईलच्या स्क्रीनवर वेबसाईट बघत आहात YCMUC. ही वेबसाईट आपल्याला ओपन करता येणार आहे डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेल्या लिंकवरून किंवा ycmu.digitaluniversity.ac याच्यावर जाऊन आपल्याला अशा पद्धतीची वेबसाईटचं जे होम पेज आहे ते बघायला मिळेल. तर आपण बघूया आता वेबसाईटवर कुठे आणि कशा पद्धतीच्या सूचना आपल्याला बघायला मिळणार आहेत आपण बघू शकणार आहात. तर अशा पद्धतीचं पूर्ण होम पेज या ठिकाणी असणार आहे. तर या ठिकाणी जे असणार आहे हे आपल्याला सर्वात महत्त्वाचं असणार आहे, हे या ठिकाणी मेनू बार. आणि याच्यामध्येच आपल्याला भरपूर अशा गोष्टी ज्या आहेत त्या बघायला मिळणार आहेत. तसंच आपण या ठिकाणी जर बघितलं तर सूचना असतात वेगवेगळ्या, त्या आपण या ठिकाणी बघू शकणार आहात. जर का टाईम टेबल आलं किंवा कुठल्याही प्रकारच्या सूचना असतील तर त्या या ठिकाणी रिफ्लेक्ट होत असतात, तर आपण त्यासुद्धा या ठिकाणावरून बघू शकणार आहात. सोबतच जर खाली स्क्रोल केलं अशा पद्धतीने तर या ठिकाणी वेगवेगळे ऑप्शन्स आहेत ते आपण बघू शकता. इथं पण सूचना वगैरे ज्या आहेत त्या देण्यात येतात. तर या पेजवर येऊन आपण कुठल्याही प्रकारची YCMची अधिकृत माहिती मिळवू शकता. तर आता सध्या आपण समजून घेऊया की हॉल तिकीट कुठे येतात आणि कुठून डाउनलोड करता येऊ शकतात, तर ते बघूया. पण मला वाटतं त्याच्या आधी टाईम टेबल बघितलेलं अधिक चांगलं राहील, कारण आधी टाईम टेबल येईल आणि त्याच्यानंतरच हॉल तिकीट जे आहेत ते येणार आहेत. तर आपल्याला टाईम टेबल बघण्यासाठी या ठिकाणी मेनू बारमध्ये जो एक्झामिनेशन्सचा ऑप्शन दिसतो या ठिकाणी जावं लागणार आहे. तर एक्झामिनेशनवर आपण क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्याच्यानंतर आपल्यासमोर एक पेज ओपन होईल. अशा पद्धतीचं पेज असेल तर या ठिकाणी एक फोटो, जो हेडरचा फोटो आहे तो आणि बाकीच्या काही सूचना जे आहेत त्या देण्यात आलेल्या असणार आहेत. आपण या ठिकाणी बघू शकतो एक्झामिनेशन्स या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. पण आपल्याला या ठिकाणी जो सर्वात महत्त्वाचा आहे ते असणार आहे या लेफ्ट साईडमधील पॅनलमध्ये या ज्या लिंक्स आहेत त्या. तर याच्यापैकी आपल्याला जर आपली जी एक्झाम जवळ येत असेल त्याच्यामध्ये त्याच्याविषयी जर टाईम टेबल हवा असेल तर आपण बघू शकता. या ठिकाणी डिसेंबरची जो इव्हेंट आहे त्यासाठी देण्यात आलेली आहे लिंक, तर आपण त्याच्यावर क्लिक करून त्या ज्या सूचना आहेत त्या बघू शकता. तर आपण सध्या डिसेंबर 2023चे जे लिंक्स आहेत त्याच्यावर क्लिक करून बघूया की कशा पद्धतीच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि टाईम टेबल जे आहे ते आलेलं आहे किंवा नाही ते सुद्धा या ठिकाणावरून आपल्याला कळणार आहे. तर या ठिकाणी आपण बघू शकता. लिंकवर क्लिक केल्याच्यानंतर डिसेंबर 2023 विंटर एक्झामचं या ठिकाणी ऑप्शन आलेलं आहे आणि या ठिकाणी इम्पॉर्टंट सूचना ज्या आहेत बाकीच्या त्या देण्यात आलेल्या आहेत. तर खाली हा पूर्ण टेबल त्यासाठीचाच असणार आहे. पण जर का आपण या ठिकाणी स्क्रोल करून खाली गेलं तर आपल्याला इथं बघायला मिळतं ते म्हणजे टाईम टेबल किंवा डेट शीट. तर डिसेंबर 2023चं या ठिकाणी टाईम टेबल देण्यात येणार आहे. तर इथं आपण बघू शकता या ठिकाणी पूर्ण खाली टेबल असेल, एकदम खाली टाईम टेबल. सध्या कुठल्याही अभ्यासक्रमाचं शिक्षणक्रम जे आहे त्यांचं टाईम टेबल उपलब्ध झालेलं नाही, त्याच्यामुळे या ठिकाणी दिसत नाही. जर का उपलब्ध झाले तर या ठिकाणी ते सर्व दिसणार आहेत. तर या ठिकाणी आपण सूचना बघू शकतो की शिक्षणक्रम निहाय वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल. तर याच ठिकाणी येऊन आपल्याला वेळापत्रक जे आहे ते बघता येणार आहे, सोबतच डाउनलोड करता येणार आहे. या ठिकाणी एक लिंक देण्यात येईल त्या अभ्यासक्रमाची, तर त्याच्यावर क्लिक करून आपण तो जो टाईम टेबल आहे तो डाउनलोड करू शकणार आहात. तर हे तर झालं वेळापत्रक संदर्भात. त्याच्यानंतर आपला जो प्रश्न होता की हॉल तिकीट कुठून डाउनलोड करायचं, तर तोही प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपवून टाकूया. तर जसं आधी सांगितलेलं होतं की हा जो मेनू बार आहे हा खूप महत्त्वाचा असणार आहे आपल्यासाठी, त्याच्यामुळे आपण मेनू बारमध्येच जायचं आहे. आणि या ठिकाणी आपण बघू शकता लेफ्ट साईडला हॉल तिकीट म्हणून एक ऑप्शन देण्यात आलेला आहे. तर आपल्याला इथंच क्लिक करायचं आहे.
इथं क्लिक केल्याच्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल आणि जे हॉल तिकीट आहे ते डाउनलोड करण्यासाठी अर्थातच आपल्याला जो आपला PRN नंबर आहे तो आपल्याकडे असणे गरजेचं असणार आहे. तर आपण या ठिकाणी इव्हेंट जो आहे तो सिलेक्ट करू शकता की आपल्याला कोणत्या परीक्षेसाठी जो आपला हॉल तिकीट आहे ते डाउनलोड करायचं आहे. तर आपली जी पण परीक्षा असेल ती परीक्षेचा इव्हेंट आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. सध्या जवळची परीक्षा म्हणजे डिसेंबरची परीक्षा असणार आहे. तर या ठिकाणी आपल्याला क्लिक करून आपले जो एक्झाम इव्हेंट आहे तो सिलेक्ट करायचा आहे. तर आपण या ठिकाणी बघू शकता वेगवेगळे इव्हेंट जे आहेत, ज्या परीक्षा आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत. तर आपल्याला सिलेक्ट करायचं आहे जी पण आपली परीक्षा असेल ती. आता जवळची म्हणजे डिसेंबर 2023. तर मी ते सिलेक्ट करतो आहे. इथे सिलेक्ट केल्याच्यानंतर आपल्याला एक खाली PRN नंबर टाकायचा आहे. या ठिकाणी आपला जो PRN नंबर असेल तो टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर खाली थोडंसं स्क्रोल करून खाली आल्यावर युजर नेम वगैरे जे आहे ते नाही टाकलं तरीसुद्धा चालेल जर आपण PRN नंबर टाकत असाल. जर PRN नंबर नसेल तरच युजर नेम टाकायचं आहे, अदरवाईज आपल्याला टाकण्याची आवश्यकता नाही. खाली आल्यावर या ठिकाणी जो बॉक्स दिसतो आहे याच्यामध्ये वरचा जो हा कोड आहे तो व्यवस्थितपणे टाकायचा आहे जशास तसा. तो टाकल्याच्यानंतर सर्च बटनवर क्लिक करायचं आणि याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर आपलं जे हॉल तिकीट आहे ते आपल्या समोर दिसणार आहे आणि त्याच्यावरूनच डाउनलोड करता येणार आहे. सध्या आपल्याला दाखवू शकत नाही कारण हॉल तिकीट सध्या उपलब्ध झालेले नाही आहेत त्याच्यामुळे. आणि हेच आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघितलं टाईम टेबल कुठं चेक करायचं आणि हॉल तिकीट कशा पद्धतीने डाउनलोड करायचं. तर आजच्या व्हिडिओमध्ये थांबूया इथंच आणि भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि काही प्रश्न असेल तर आपल्यासाठी कमेंट बॉक्स ओपन आहेच.